नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पिटा, मोका आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातून शिक्षा भोगून बाहेर आलेली कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं आंध्र प्रदेश येथून अटक केली आहे. मागील महिन्यात कल्याणीच्या दुकानावर छापा मारून 20 किलो गांजा जप्त केला होता. या गुन्ह्यात पूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती, तर गांजा विक्रीचे रॅकेट चालवणारी मास्टरमाइंड कल्याणी पळून गेली होती. तिचा शोध घेत पोलिसांनी तिला आंध्र प्रदेशमधील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातून अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानं 24 मे 2025 रोजी कल्याणी देशपांडे हिच्या कल्याणी कलेक्शन या दुकानावर छापा मारून कारवाई केली. यामध्ये 11,27,700 रुपये किमतीचा 20 किलो 736 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी कल्याणीचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे, वय वर्ष 56, राहणार पाषाण, चुलत जावई अभिषेक विकास राणवडे, वय वर्ष 32, राहणार पाषाण, मूळ राहणार शनिवारपेठ पुणे, आणि पुतणी ऐश्वर्या अभिषेक राणवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे, वय वर्ष 22, राहणार शनिवारपेठ पुणे यांना अटक करण्यात आली होती. तर कल्याणी देशपांडे ही पळून गेली होती. कल्याणी देशपांडे हिला अटक करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले. पथकाने स्थानिक खबरी आणि तांत्रिक विश्लेषणावरून कल्याणीचा शोध घेतला. कल्याणी आंध्र प्रदेश येथील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजनगरम येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला आंध्र प्रदेश येथे जाऊन अटक केली. कल्याणी देशपांडे ही सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी ती वेश्या व्यवसाय चालवण्यात सक्रिय होती. अनेक पोलीस अधिकाऱ्यांना ती न जुमानता तिने वेश्या व्यवसाय चालवला होता. तिच्यावर पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये खून, पिटा ऍक्ट, मोक्का आणि फसवणूक आदी गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा दिनांक 19 जून रोजी असून या निमित्ताने आळंदीमध्ये लाखो वारकरी भाविक दाखल झाले आहेत. अजूनही वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन दर्शनासाठी ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात अनेक भाविक दर्शन घेत आहेत. आज अजोळघर येथील दर्शन मंडप भाविकांनी पूर्णपणे भरून बाहेर भाविकांची नवीन पुलापर्यंत रांग लागली होती. तदनंतर ती स्कायवॉक पुलाकडे वळून पलीकडील दर्शन बारीस जोडण्यात आली. आज फॅब्रिकेटेड पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून दुपारनंतर तो फॅब्रिकेटेड पूल दर्शन बारीसाठी उपयोगात आणण्याची शक्यता आहे. इंद्रायणी नदीकाठ वारकरी भाविकांनी फुलला आहे. अनेक भाविक पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करत आहेत. इंद्रायणी नदीची पाण्याची पातळी वाढली असून पोलीस कर्मचारी व पालिका आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी दक्षतेचे कार्य करत आहेत. पालिका प्रशासनाने भाविकांसाठी ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेट सुद्धा सुविधा केली आहे. पाण्याची टँकरची देखील सुविधा करण्यात आली आहे. शहरात अनुचित प्रकार होऊ नये तसेच शहरातील विविध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. मंदिर परिसरासह शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी मंदिर व चाकण चौक, भैरवनाथ चौक, ग्रामीण रुग्णालय अशा विविध ठिकाणी आरोग्य केंद्रे उभारली आहेत. आळंदी देवस्थानला यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदीकरांनी अनेक प्रकारच्या निशुल्क सेवा देण्याबाबतचे पत्र दिले आहे. यामध्ये 2 ट्रक, 2 टँकर, 1 टेम्पो या वाहनांसह अन्य काही सेवा संपूर्णतः निशुल्क आळंदी ते पंढरपूर पायीवारीमध्ये आळंदीकर देणार आहेत, अशी माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी दिली. पंढरपूर ते आळंदीपर्यंत सोहळ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांना मोफत अन्नदान देवस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. साधारण 2000 वारकऱ्यांचे 2 वेळचे जेवण देवस्थान करणार आहे, अशी माहिती श्री कबीर महाराज यांनी दिली. टाळ मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठल विठ्ठल असा विठू नामाचा गजर, एकोबा तुकोबा माऊली माऊली अशा अखंड गजरात प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कडूस येथून देहू आणि पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले. श्री संत तुकाराम महाराजांचे 14वे टाळकऱ्यांपैकी साधुवर्य गंगाजी बुवा मवाळ यांच्या शुभ आशीर्वादाने पायी दिंडी सोहळा श्री पांडुरंग देवस्थान कडूस येथून मार्गस्थ झाला. यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री पांडुरंग राही रखुमाई मंदिर व संत तुकाराम महाराज पादुका मंदिरामध्ये भजन आरती करण्यात आली.
राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावर मंगळवारी दिनांक 17 जून 2025 रोजी नगर परिषदेने अतिक्रमण विरोधी कारवाई राबवली। यात रस्त्यालगतच्या स्टॉल्स, हातगाड्या आणि फळभाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। या रस्त्यावर शाळा, कॉलेज, पंचायत समिती, प्रांत कार्यालय यांसारखी महत्त्वाची ठिकाणे असल्याने वर्दळ जास्त प्रमाणात आहे। कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। रस्ता मोकळा झाला असून वाहतूक आणि पादचारी चालणे सुलभ होईल अशी अपेक्षा आहे। रस्त्यात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। ही घटना रात्री खराबवाडी तालुका खेड येथे घडली। अमोल शिवाजी उचाडे वय वर्ष 28 राहणार चाकण यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार योगेश दिलीप खराबी, अक्षय दिलीप खराबी, शेखर राक्षे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी अमोल हे निघोजे येथून खराबवाडी येथे पायी चालत जात असताना खराबवाडी येथील चांदणी चौकात बाबू राजगुरू आणि आकाश राजगुरू यांना आरोपी मारहाण करत होते। हे भांडण सोडविण्यासाठी अमोल गेले असता आरोपींनी अमोल यांना मारहाण करून जखमी केले। तसेच बाबू आणि आकाश राजगुरू यांना देखील मारहाण केले। महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। आळंदी देवाची संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून वारकरी दिंड्या खेड तालुक्यात दाखल होऊन विसावल्या आहेत। पावसाळी वातावरणामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आळंदी परिसरातील आरोग्य यंत्रणेचा आढावा आणि पाहणी आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी केली। तसेच वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी दिनांक 20 जून रोजी पुण्यात पोहोचणार आहे। जागतिक योग दिन शनिवारी आहे। हा योग साधून राज्य सरकारच्या पुढाकाराने यंदा वारकरी भक्ती योग उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांची बैठक आळंदीत भक्तनिवासमध्ये आयोजित करण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमात वारकरी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी, योग अभ्यासक असे 10 लाख लोक योग करून त्याचा प्रचार करतील। राजेश पांडे यांनी यावेळी माहिती दिली। नांदेडच्या भारत रामीनवार आणि मीरा रामीनवार यांनी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी 1 किलो सोन्याचा सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा अलंकारिक मुकुट अर्पण केला। पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड यांनी 4 महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट तयार केला असून यामध्ये पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। वारकरी परंपरेशी नातं असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभावाने घडवलाय। मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण इत्यादी मंगल प्रतीके आहेत। हा मुकुट विशेष धार्मिक प्रसंगी आज माऊलींना ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे अर्पण केला असून भक्तिकला आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेला हा मुकुट भाविकांसाठी नक्कीच श्रद्धेचं प्रतीक बनेल अशी आशा आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी महावितरण 24 तास अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी सज्ज आहे। शुक्रवार 20 जून 2025 पर्यंत 24 तास कर्मचारी सेवा देणार असून त्यासाठी 7 नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे। आपत्कालीन परिस्थितीत काही अडचण उद्भवल्यास शहराचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी 2 स्वतंत्र उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जाणार आहे। भारतीय जनता पार्टी खेड ग्रामीण मंडलच्या वतीने कोरेगाव बुद्रुक येथील महादेव मंदिर सभागृहात संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। भाजपा खेड ग्रामीण अध्यक्ष सुनील देवकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोठ्या राजकीय नेत्यांना त्यांच्याबरोबर संघर्ष करून या तालुक्यातल्या डिजिटल अरेस्ट, शेअर बाजारात गुंतवणूक आणि डेटिंग ॲपवर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्याने 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत। या 3 गुन्ह्यात तब्बल 2.11 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। या गुन्ह्यातील 10 आरोपींना सायबर पोलिसांनी दादरा नगर हवेली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे विमानतळ येथून अटक करण्यात आली। आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी डिसेंट्रलाइज वॉलेटचा वापर करत होते। तसेच ते फसवणुकीची रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे पुन्हा बाजारात आणत होते। शाळा चालू झाल्यामुळे खेड तालुक्यात सर्वत्र वही, पुस्तके आणि डबे घेण्यासाठी नागरिक स्टेशनरीच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने दुकानात गर्दी करत आहेत। खेड तालुक्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर बिबटे दिसून येत आहेत। पाडळी गावामध्ये रात्री शिवयोग आश्रम या ठिकाणी 3 बिबटे आढळून आलेत। सदरचे बिबटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत।
चाकण MIDC मध्ये कोरेगाव फाटा ते कोरेगावकडे जाणाऱ्या MIDC रस्त्यावर कॉर्निंग कंपनी आणि Amazon कंपनी समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे। पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। तसेच अनेक वाहने अपघातग्रस्त होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। चाकण औद्योगिक वसाहतीजवळ कोरेगाव खुर्द येथून किवळे गावाकडे जाणाऱ्या एका वॅगनार कारचा मंगळवारी जून 17 रोजी सायंकाळी 7:15 वाजता अपघात झाला। समोरून आलेल्या एका गाडीने कट मारल्याने वॅगनार कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत पडली। या अपघातामुळे झालेल्या नुकसानीबद्दल किंवा जखमींबद्दल पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही। मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पुणे नाशिक महामार्ग आणि चाकण औद्योगिक भागात होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी ही समस्या मोशीपासून पुढे चिमणी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा, मुरे वस्ती, तळेगाव चौक, आंबेठाण चौक या भागात या महामार्गावर नागरिकांना सातत्यानं त्रस्त करते। मंगळवारी 17 जून रोजी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत महामार्ग ओसंडून वाहत होता। ठिकठिकाणी रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। चाकण सारख्या भागात औद्योगिक ही समस्या तुलनेनं मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे। चाकण शहरासह लगतच्या भागाची लोकसंख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे। यातील किमान 80% लोकांकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत। या वाहनांमुळे वाहतुकीवर प्रचंड ताण आलाय। शिवाय पुणे नाशिक महामार्गावरील आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कित्येक पटींनी वाढली आहे। वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येथे कच्चा पक्का माल घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। सायंकाळी कंपन्यांमधून सुटणारा कामगार आणि अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे अवजड वाहतूक वडगाव, मावळ, तळेगाव भागातून नगरकडे जाण्यासाठी चाकणकडून येते। त्यामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण येतोय। या भागात वाहनांची वाढलेली संख्या, प्रवासी वाहतुकीची वाहने, रिक्षांची वाढलेली वर्दळ, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष, बेशिस्त वाहन चालक अशा विविध कारणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतोय। चाकणसारख्या भागात ही समस्या तुलनेनं मोठ्या प्रमाणावर भेडसावत असताना वाहतूक पोलीस निव्वळ महसुली कारवाईत रस दाखवतात। मोठ्या रहदारीच्या वेळी सावध हेरण्यापेक्षा वाहतूक नियमनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर वाहतुकीच्या कोंडीतून काही प्रमाणात का होईना सुटका होण्यास मदत होईल असं नागरिकांचं म्हणणं आहे। चाकण नगर परिषद येथील प्रभाग क्रमांक 10 येथील प्रमुख जिल्हा मार्ग 20 दलित वस्ती सुधारणा अंतर्गत 89 लाख रुपये अंदाजपत्रकीय खर्च असलेल्या या कॉन्क्रीट रस्त्याचं काम रखडलंय। सदरचे काम जाणीवपूर्वक वर्षभर ठेकेदार यांच्या अंतर्गत वादात प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप करत पुढील 15 दिवसात सुरू न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेविका सुरेखा मनोहर गालफाडे आणि महेंद्र मनोहर गालफाडे यांनी दिलाय। पुणे पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। सन 2022 पूर्वी जे पदवीधर झाले आहेत त्यांनी नाव नोंदणीसाठी पदवी प्रमाणपत्राची प्रत, पदवी शेवटच्या वर्षाचे पास असलेले मार्क लिस्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, आयडेंटिटी साईज फोटो, मोबाईल क्रमांक, विवाहित महिला यांनी मॅरेज किंवा पॅन कार्ड ही कागदपत्रे नजीकच्या तहसील कार्यालयात जमा करून अर्ज भरून स्वतःचे पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंद करावं असं आवाहन करण्यात येत आहे। या प्रक्रियेत सर्वच राजकीय पक्ष पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी पाऊण लाख विद्यार्थ्यांना वेलकम कार्ड देऊन शाळेत त्यांचं स्वागत केलं। खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या संकल्पनेतून शाळेचा पहिला दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। आमदार काळे यांनी विद्यार्थी स्वागत पत्र बनवून प्राथमिक शाळेतील 38,000 विद्यार्थी आणि माध्यमिक शाळेतील 37,000 विद्यार्थ्यांना वाटप केले। त्यांनी स्वतः निघोचे आणि कुरुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना वेलकम कार्ड दिले। पुणे नाशिक महामार्गावर वाकी येथील एका बड्या हॉटेलमधून सांडपाणी थेट पाठीमागील वस्तीत सोडण्यात आलं असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। तातडीनं याबाबत कार्यवाही न झाल्यास थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलेला आहे आणि याबाबतचे व्हिडिओ
पुणे लाईव्हकडे स्थानिकांनी पाठवलेत. मी राजाराम किसन टोपे, मुक्काम संतोष नगर, ग्रामपंचायत जवळील हॉटेल राजरत्नचं हे सांडपाणी याची व्यवस्था करावी शासनाने. लहान मुलांना याचा खूप त्रास होतो. रहिवासी असून आम्हाला या पाण्याचा 10-15 वर्षापासून खूप त्रास होतो लहान मुलांना. तरी ग्रामपंचायत या सरकारने याची दखल घेतली. तर ग्रामपंचायतच्या हद्दीतील हॉटेल राजरत्न, त्या हॉटेल राजरत्नचं जे सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे बिलकुल. गेली 10 ते 15 वर्ष झालं आम्ही वारंवार शासनाकडं, आरोग्य विभागाकडं आणि ग्रामपंचायत संतोष नगरकडं तक्रार अर्ज दाखल केलेले असून तरीही अजून याची कुठलीही सुविधा शासनाने केलेली नाही आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.